खरे पुण्य कोणते? संत एकनाथ महाराजांची प्रेरणादायी कथा। संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध संत होते। त्यांचा स्वभाव सरळ, शांत व परोपकारी होता। एक दिवस त्यांच्या मनात विचार आला की आपण प्रयागात जाऊन त्रिवेणीच्या पवित्र जलामध्ये स्नान करावे व नंतर त्रिवेणीचे पवित्र जल रामेश्वरला घेऊन त्यांनी रामेश्वरला अभिषेक करावा। त्यांनी त्यांची ही इच्छा दुसऱ्या संतांना देखील सांगितली। सर्वांनी यासाठी उत्साह दाखवून सामायिक यात्रा करण्याचे निर्णय घेतला। नंतर महाराजांनी सर्व संतांबरोबर त्रिवेणीत स्नान केले। तत्पश्चात सर्वांनी आपल्या कावडमध्ये त्रिवेणीचे पवित्र जल भरले, पूजापाठ उरकून घेतले व रामेश्वरसाठी निघाले। संतांचा समूह यात्रेच्या मध्यभागी होता। तेवढ्यातच त्यांच्या मार्गात एक गाढव आडवे आले। त्याला तहान लागली होती। ते पाण्यासाठी तडफडत होते। ते चालूही शकत नव्हते। सर्वांना त्याला पाहून दया आली, परंतु त्यांच्या कावडमधील जल हे रामेश्वरसाठी होते, म्हणून सर्वांनी मनाला कठोर बनवून निघाले। परंतु संत एकनाथ महाराजांना त्या गाढवाला पाहून पुढे जावेसे वाटेना। त्यांनी त्यांच्या कावडमधून पाणी काढले व गाढवाला पाजले। तहान भागून गाढवाला नवीन जीवन मिळाल्यासारखे वाटू लागले। ते उठले व गवत खाऊ लागले। संत त्यांना म्हणू लागले की तुम्ही आता रामेश्वरला जलाचा अभिषेक करण्यापासून वंचित राहिलात। यावर संत एकनाथ महाराज म्हणाले की ईश्वर तर सर्व प्राणीमात्रात चराचरात आहे। मी माझ्या कावडमधील पाण्याने एका तहानलेल्या जीवाला पाणी पाजून त्याचे प्राण वाचवले। यातूनच मला रामेश्वरला गेल्याचे पुण्य लाभले। तात्पर्य: सर्व धर्मग्रंथात परोपकार हाच सर्वश्रेष्ठ धर्म सांगितला आहे। सर्व विधी विधान यापेक्षा मानवता धर्म सर्वात श्रेष्ठ आहे। हीच गोष्ट संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या आचरणातून सिद्ध करून दाखवली। सारे संत त्यांच्यापुढे नतमस्तक झाले।